हाय फ्रेंड्स, तर नमस्कार. मी सोनाली. माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. कशा आहात? मस्त मजेत ना? तर आज आहे संडे आणि संडे म्हटलं की काहीतरी स्पेशल हे झालंच पाहिजे. म्हणून म्हटलं चला आज थोडंसं वेगळं काहीतरी म्हणून आणलं होतं मटण आणि आज बनवायची होती मटण बिर्याणी. तर मग चला त्यासाठी आपण रेसिपी पाहूयात. तर इथे सर्वात प्रथम मटण हे 2 ते 3 पाण्यात मी स्वच्छपैकी धुवून घेतलेलं आहे आणि ते जर आपल्याला मॅरिनेट करायला ठेवायचं तर त्यासाठी मी अद्रक लसूणची पेस्ट, हळद, बिर्याणी मसाला, लाल तिखट, दही, लिंबू आणि मटण बिर्याणी मसाला हे सगळं मिक्स करून हे आता आपण एकजीव करणार आहोत. हे पहा या पद्धतीने. आणि हां, त्यात थोडंसं मी लिंबूही पिळलेलं आहे. लिंबू पिळणं त्याचा थोडंसं आंबट असा स्वाद येतो. खूप छान लागतं ते टेस्टीला मॅरिनेट करून ठेवल्यानंतर. आणि चवीनुसार मीठ टाकलेलं आहे, थोडीशी कोथिंबीर. तर हे आपल्याला छानपैकी असं मिक्स करून घ्यायचं आहे, एकजीव करून घ्यायचं आहे. आणि मटण बिर्याणीची एक खासियत म्हणजे जेवढे जास्त वेळ तुम्ही मटण हे मॅरिनेट करून ठेवाल ना तेवढी टेस्ट त्याला ही छान येते. म्हणून मी हे किमान 1.5 तास मी हे मटण हे मॅरिनेट करून ठेवलं होतं. आता एका साईडला मी भाताची तयारी करता येतं. त्यासाठी घेतलेला आहे सुका मसाला. तर त्यामध्ये वेलची, लवंग, दालचिनी आणि थोडीशी काळी मिरी. तर हे मी एका पातेल्यामध्ये गरम पाणी करायला ठेवलं होतं आणि त्याच्यामध्ये हे टाकलेलं आहे आणि 1 चमचा तूप टाकलेला आहे. तुपाने बिर्याणीला खूप छान स्वाद येतो. तुम्ही हे एकदा नक्की करून बघा. आता हे पाणी उकळल्यानंतर यात टाकलेलं आहे मी बासमती. 10 मिनटं भिजवून ठेवला होता तो बासमतीचा तांदूळ टाकला. आणि हा राईस आपल्याला फक्त 50 ते 60% शिजवून घ्यायचा आहे, पूर्ण शिजवून घ्यायचा नाही आहे. हे पहा या पद्धतीनं. पाणी उकळल्यानंतर मी यात हा राईस टाकलेला आहे. आता बिर्याणी तांदूळाचे खूप प्रकार आहेत, पण मी इथे हा दुसरा घेतला होता. म्हटलं चला थोडासा वेगळा म्हणून मी हा थोडासा जाडवाला बिर्याणी तांदूळ घेतला होता. तर छानपैकी याला आता उकळी आलेली आहे आणि 1 ते 2 उकळीमध्येच हा भात आपला 50 ते 60% शिजून होतो. तेवढाच आपल्याला घ्यायचा. आणि आता मी तो एका चाळणीमध्ये वतून घेते. हे त्याचं पाणी आपल्याला सगळं हे काढून घ्यायचं आहे. खूप सुंदर होतं. आणि यात तुम्ही जेवढं तूप टाकसाल ना तर त्या तुपामुळं तो सुटसुटीतही होतो आणि खायला टेस्टही वेगळी लागते. आपण हॉटेलमध्ये नाही का तुपाची बिर्याणी खातो त्या पद्धतीने याचा स्वाद येतो. खूप छान लागते, टेस्टी. आता एका बाजूला मी हे सगळा राईस हा काढून ठेवलेला आहे आणि आता दुसरीकडे मी तयारी करत आहे. मटण थोडंसं आपल्याला ते लाईटली शिजवून घ्यायचं आहे. तर ते कशा पद्धतीनं तर ते मी सांगतेच. तर मग चला आता इथे बघा एक पातेलं घेतलेलं आहे. या पातेल्यामध्ये तेल टाकलेलं आहे आणि 1 चमचा तूपही टाकलेला आहे. आता यामध्ये मी तो आपला काळा मसाला टाकलेला आहे. आपण जो भाजीसाठी करतो ना, कांदा, लसूण, खोबरं आणि अद्रक, कोथिंबीर याची थोडीशी पेस्ट करून टाकलेली आहे. मग जो आपण बिर्याणी खातो ना त्याच्यामध्ये जो मसाला लागतो ना तो खूप टेस्टी लागतो. मग थोडासा हा मसालाही टाकलेला आहे मी तयार करून. त्याच्यामध्ये थोडासा कांदा आणि 1 टोमॅटो टाकलेला आहे. ते छानपैकी असं परतून घ्यायचं आहे. आता हे परतल्यानंतर यात टाकायचे आहेत आपल्याला आपले मसाले, जे आपण रोजच्या जेवणामध्ये करतो ते मसाले टाकायचे आहेत. हळद, लाल तिखट, आपला घरचा काळा मसाला आणि मटण बिर्याणी मसाला थोडासा टाकायचा आहे, कारण आपण मॅरिनेट करायला तो टाकला होता म्हणून. हे आता एक छानपैकी आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे. हा आहे मटण बिर्याणी मसाला. आता चिकन हे पटकन शिजतं, पण मटण शिजायला थोडासा वेळ लागतो. म्हणून आपण हे थोडंसं एक 5 ते 10 मिनटं आपण त्याला एक वाफ घेणार आहोत. यात टाकलेली आहे थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि हे जे आपण मटण मॅरिनेट करून ठेवलं होतं ते टाकून आपण छानपैकी हे मिक्स करून घेणार आहे. आणि त्यात थोडंसंच पाणी टाकायचं आहे, जास्त पाणी टाकायचं नाही, कारण आपण याला 1 ते 2 उकळी घेणार आहोत. खूप छान टेस्ट येते, वास पण खूप मस्त येतोय. हे पहा आता यात टाकणार आहे थोडंसं पाणी. आता ह्या पातेल्यात आपली बिर्याणी करा. आपण पातेल्यात दुसरं पातेलं वापरणार बिर्याणी करायला, पण यात मी हे थोडंसं शिजून घेण्यासाठी ह्या पातेल्यात केलेलं आहे.
का मटण हे मॅरिनेट करून ठेवल्यामुळं ते पटकन शिजून जातं. 1 ते 2 10 ते 5 मिनटामध्ये ते पटकन हे शिजून जातं. मग आता त्याच्यावरती मी ठेवणार आहे, झाकण ठेवून देणार आहे. हे पहा, आणि एक 5 ते 10 मिनटं फक्त एक उकळी आणून द्यायची त्याला, कारण हे आपण परत बिर्याणीमध्ये आपण त्याला दम देऊन ते शिजवून घेणारच आहोत. आता बघा, आता इथे 5 ते 10 मिनटं झालं होतं. आता हे मी दुसऱ्या पातेल्यामध्ये बिर्याणी करायला घेतलेली आहे. तर ते पातेलं थोडं मोठं होतं आणि हे बघा, खाली सर्वात प्रथम मी टाकलेलं आहे जे आपण मटण थोडं शिजवून घेतले आणि त्याचा जो रस्सा आहे तो टाकलेला आहे, कारण आपल्याला भातही शिजवायचं आहे आणि थोडंसं मटणही शिजवायचं आहे, कारण दोन्ही पण आम्ही 50-50% ते शिजवलं होतं म्हणून. आता याच्यावरती थोडंसं मी राईस टाकलं आणि त्याच्यावरती तळलेला कांदा आणि थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे. आता हा जो राईस आहे तो आपण 50% शिजवून घेतला होता, तोच राईस मी याच्यावरती एक लेअर मटनची आणि एक लेअर ही राईसची देणार आहे, म्हणजे भाताची. 2च लेअरचा करणार आहे मी. हे पहा, छानपैकी असा हा राईस सुट्टा सुट्टा झालेला आहे. याच्यावरती पुन्हा तळलेला छानपैकी असा कांदा आणि थोडीशी कोथिंबीर. आता यावर राहिलेलं आपलं हे बाकीचं मटण टाकायचं आहे आणि छानपैकी ते पसरून घ्यायचं आहे. याची आता सर्वात खाली प्रथम मी टाकलं होतं मटण, त्याचा रस्सा टाकला होता. त्याच्यानंतर एक राईसची लेअर दिली. आता त्याच्यानंतर पुन्हा हे थोडंसं मटण राहिलं होतं, त्याची एक लेअर द्यायची आणि त्याच्यावर राहिलेला आपल्याला बाकीचा राईस टाकायचा आहे. हे पहा, या पद्धतीनं छानपैकी अशी लेअर करून घ्यायची आहे. इतका सुंदर वास येतो ना, खरंच तुम्ही एकदा करून बघा, खूप छान टेस्ट लागतं. आणि याच्यावर राहिला आता थोडासा तळलेला कांदा, कोथिंबीर आणि 1 ते 2 चमचे तूपही टाकणार आहे. मी शक्यतो बिर्याणी करायला कलर वगैरे काही वापरत नाही, आपले नॅचरल जे असतं तेच आहे. हे पहा, पण यालाही खूप सुंदर कलर येते. जेव्हा आपण ही बिर्याणी काढतो ना, तर खूप सुंदर लागते. ह्याच्यावरतीही मी 2 चमचे तूप टाकले आहे, कारण तुपाने खरंच खूप छान टेस्ट येते. आता यावरती झाकण ठेवून त्याच्यावरती जड म्हणून मी आपलं ते छोटावाला खलबत्ता आहे तो ठेवला आहे पहा, म्हणजे साईडनी त्याची वाफ जायला नको म्हणून. आता हे मी 10 मिनटं नॉर्मल गॅसवर ठेवलं होतं आणि शेवटचे 5 मिनटं हे मी तव्यावरती ठेवलं होतं, कारण जेणेकरून खाली लागू नये म्हणून. तर हे पहा, आता इथे आपली बिर्याणी झालेली आहे. बघा किती सुंदर दिसते, एकच नंबर. वास तर खूप भारी येतो. हे पहा कशी छान अशी सुटसुट, आणि कलरही खूप मस्त आलेला आहे. हे पहा, मुलांना तर खूप आवडते. तर चिकन बिर्याणी आणि मटन बिर्याणीमधला यातला एकच थोडासा फरक आहे, तर चिकन बिर्याणी ही पटकन होते आणि चिकनची टेस्ट थोडी वेगळी लागते, आणि मटन हे खूप छान लागतं, टेस्टीला पण छान लागतं आणि शिजवायला थोडासा वेळ लागतो, पण खायला खूप टेस्टी लागते. हॉटेलपेक्षा खूप सुंदर झालेली आहे घरी ही बिर्याणी बनवलेली. तर नक्की ट्राय करा तुम्हीही. तर कशी वाटली आजची रेसिपी? जर आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर तर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. तर हे पहा, छानपैकी आपल्या इथं मटणही शिजलेलं आहे आणि खूप टेस्टी झालेली आहे. तर मग चला बरं, करा पटापट सबस्क्राईब.